धन्यवाद. पुनश्च एकदा जाऊयात सामन्याकडे. क्रमांक आपण पाहताय 3चा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. आजच्या दिवसामधले म्हसा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये नीरज स्पोर्ट्स आसनगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला फलंदाज नीरज स्पोर्ट्स आसनगावचे जरा लवकर या, क्विक फास्ट घ्या जरा थोडंसं, कारण आज 12 टीमचा पोल आपल्याला कंप्लीट करायचा. थँक्यू सो मच. पुनश्च एकदा जाऊयात उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. सामना क्रमांक 3 नीरज स्पोर्ट्स आसनगाव त्यांच्या विपक्षामध्ये म्हसा 11. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल अतिशय चांगल्या टप्प्यावर, अतिशय चांगल्या लाईनवर डॉट बॉल आलाय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला सागर आणि नॉन स्ट्राईक एंडला जगदीश विषे, मॅन फ्रॉम साडगाव. ही सलामीची जोडी नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी आपल्याला प्रवीण पाहायला मिळतो गोलंदाज. पॅचिकड आहे, बॅकवर्ड पॉइंटला झेल हवेमध्ये आणि पहिला धक्का लागतोय. सागरला माघारी परतावा लागेल. नीरज स्पोर्ट्स आसनगावला लागणारा पहिला धक्का. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. म्हसा ग्रामीणचं क्रिकेट जगदीश सर आपण मैदानावरती अनुभवतोय आणि अलीकडच्या काळामध्ये म्हशाच्या आणि त्या परिसरातील सर्व ग्रामीणच्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ ज्यांनी उभं करून दिलंय. अर्थातच म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहनदादा खुने, त्याचबरोबर उपाध्यक्ष ब्राईट ब्रदर्स केक शॉपचे ओनर दिनेशदादा घरत, त्याचबरोबर सचिव राम पष्टे सर आणि आपल्या सर्वांच्या दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस बंटीदादा भोईर या सर्व मान्यवरांचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. म्हसा आणि मुरबाडच्या ग्रामीणच्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ या सर्व मंडळींनी उभं करून दिलंय आणि आज त्या परिसराचं क्रिकेट बहरताना तुम्ही पाहताय. जबरदस्त सुरुवात झाली आहे म्हशा संघासाठी आणि पहिल्याच षटकामध्ये फ्रंटफूट वरती पाहायला मिळत आहेत. जगदीश सर थँक्यू सो मच. उपस्थित सर्व पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. दुसरा बॉल अपील लाऊडली करतायत, पंच सहमत नाही आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आला. इन ॲट पोझिशन 2 पवन आलत आणि म्हसा टीम जे मुरबाड परिसराचं प्रतिनिधित्व करते सध्या आपण पाहताय. म्हसा परिसरातील सर्व ग्रामीणचे खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात त्या टीमसाठी आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी. आमचे मित्र मुरबाडचा आवाज आदरणीय दीपवीरजी बिराडे समालोचन क्षेत्रातील एक आमचे सदस्य, त्यांच्या माध्यमातून म्हसा टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. धन्यवाद आदरणीय दीपवीर बिराडे सर. आपलं ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत करतो. वन्स अगेन अनादर डॉट बॉल. गोलंदाज प्रवीण आहे आणि अतिशय चांगली गोलंदाजी तो सध्या करतोय. पॉवर प्लेचं षटक आहे सध्या. वन्स अगेन अनादर डॉट बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये पवन आहे आणि पवन सध्या आपण पाहताय त्याच्या फलंदाजीमध्ये फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. सलगचा हा तिसरा डॉट हा बॉल आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिलं षटक, धावत संख्या ब्राईट ब्रदर्स म्हसा कमिटी यांच्याकडनं जर हे षटक मिडन आलं तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चांगला बॉल आहे वन्स अगेन, परंतु इथे पंच वत आहेत. लाईन पाहिली आणि आउटसाइड ऑफ आपण पाहिलं तर ऑप्शन थोडासा बाहेरच बॉल होता. वाईड घोषित केलाय पंचांनी. सुमित देशमुख जे पंचाच्या भूमिकेमध्ये एक्स्ट्रा रन आली आहे. भरपूर अवधीनंतर सध्या नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघासाठी एक धाव आपण पाहताय. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये खेळतात.
पॉवर प्लेचा लाभ इथे उठवला आणि भरपूर अवधीनंतर संघर्ष करत असताना पवनच्या बॅटमधनं हा चौकार आला. धावसंख्या बॅटिंग करत असताना नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाची 5, ज्यामध्ये एक चौकार पवनच्या बॅटमधनं आला आणि त्यासोबत एक वाईट बॉल आला. चांगल्या स्पर्धा सध्या आपण पाहत आहे. त्यानंतर 17, 18, 19, 20, 21 डिसेंबर 2025 हे 5 दिवस आम्ही टेंभरेकर आयोजित स्वर्गवासी प्रशांत भोई स्मृतिचषक 2025 ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. टेंभरे गावामध्ये मुरबाड शहापूर हायवेला ठिळे फाट्यावर जे क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा आयोजक आहेत आम्ही टेंभरेकर स्पोर्ट्स मध्ये किनवली असोसिएशन नियमानुसार ही स्पर्धा खेळवली जाईल. तर या स्पर्धेसाठी देखील खूप सारे संघ इच्छुक आहेत. शुभेच्छा आहेत आयोजकांना आम्ही टेंभरेकर स्पोर्ट्सला देखील. षटक क्रमांक 2 गोलंदाज भानुदास आला आणि भानुदासनं पहिल्याच बॉलवर आपल्या बोटांची जादू दाखवल्या, फिरकी त्याने नक्कीच दाखवली आहे. पहिला बॉल डॉट आला. जगदीश विशे मॅन फ्रॉम साटगाव सध्या स्ट्राईक एंडला. फलंदाज साटगाव संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला. साटगाव संघानं अप्रतिम खेळ दाखवला आणि त्यावेळी देखील मोठे उलटफेर झालेत. सांघिक खेळाच्या बळावर यशावर साटगाव संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच क्वालिफाय झाला. ग्रामीणच्या पोलमधनं त्या साटगाव संघाचं प्रतिनिधित्व करतो जगदीश विशे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. एक सिंगल त्याने आता कंप्लीट केली. टीमची टोटल 1 ने पुढे जाईल. धावफलकावर धावा 6. मसा 11 मुरबाड मसा परिसरातील ग्रामीणच्या खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. स्विच हिटचा फटका, फुल टॉस होता त्यावर, चांगला फटका आहे. स्विच हिटच्या माध्यमातून बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना चौकार. यावेळी लाईन चांगली आहे. स्टेप आउट करून ऑन साईडला मारायचा प्रयत्न होता. पवन थोडासा संघर्ष करतोय. मागच्या ओव्हरच्या लास्ट बॉलला एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला चौकार त्याच्या बॅटमध्ये जरूर आपण पाहिला होता. कुठेतरी असं वाटतं की इन्फॉर्म बॅट सचिन सर मैदानाच्या आतमध्ये नाही आहेत. सचिन सरांनी ग्रामीणच्या पोलमधनं आसनगाव संघाकडनं जबरदस्त बॅटिंग केली होती. षटक क्रमांक 2चा केस सध्या सुरू आहे. भानुदास चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या 10 आकड्यावर स्थिरावली आहे. समोर खेळतात डीपर क्षेत्ररक्षक, जज करतायत आणि चांगला झेल टिपलाय. अजून एक धक्का लागतो तो नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला. फलंदाज पवन बॅक टू द डग आउट. धावसंख्या 10. षटक क्रमांक 2चा खेळ सध्या आपण पाहत आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्या टीम म्हसा 11 या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. म्हसा 11 मुरबाडचा हा संघ सध्या शहापूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी गॅपमध्ये खेळत फटका चांगला आहे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आपल्या फटक्याची ताकद दाखवली आहे. संजयच्या बॅटमधनं आलाय चौकार. सनीच्या बॅटमधनं चौकार.
स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या. यानंतर होणारी मॅच असेल शिवम स्पोर्ट्स गिरसे आणि राजेभाऊ शहापूर दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. कारण वेळेमध्येच आजचे सामने आपल्याला कव्हर करायच्यात. 12 टीमचा पोल आहे. जो ओपन क्रिकेटचा थरार शहापूर मुरबाड आपण अनुभवत आहे. भावड्या षटक क्रमांक 3 घेऊन ऑन साइडला जगदीश विशेचा चांगला फटका. इथे कॅच ड्रॉप केली आहे. हाताला ब्रश होऊन बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बॉडी बॅलन्स जाईल या भीतीने थोडासा बॉल त्या ठिकाणी ते चाचपसले आणि त्यानंतर हा बॉल त्याच्या हाताला ब्रश होऊन सीमारेषेच्या बाहेर गेलाय. जगदीश विशेच्या पॅटमधनं हा षटकार आलाय. हा फटका देखील चांगला कव्हरला खेळत बॉलच्या मेरिटवर हा फटका सजवलाय. टीममध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कलेक्ट करून फेकी करतील. 2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. हा फलक 2 पुढे जाईल. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 22-22. (22) 22 धावा स्कोरबोर्डवर. हवे दूरवरून खेळला फटका. हवेमध्ये उंच मिस टायमिंग आहे. बॉल दिसलाच नाही खेळाडूला आणि इथे देखील कॅच ड्रॉप होत्या. रनआउटची संधी आहे आणि सनीला माघारी परतावा लागेल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल जगदीशसाठी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे 3रा धक्का लागतो तो नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला. मितेश आला. जगदीश विशेचा मिस्टॅमिंग फटका स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये जज करतोय आणि इथे देखील झेल सुटतोय. बसा 11 मुरबाड संघासाठी डोकेदुखी. 3रा झेल ड्रॉप होताना आपण इनिंग मध्ये पाहिला. क्षेत्ररक्षणाच्या स्तरावर चांगली कामगिरी करणं आवश्यक असतं. कारण ज्यावेळी तुम्ही झेल ड्रॉप करता एखाद्या चांगल्या बॅटर्सचा त्यावेळी ज्या रन्स जातात त्या तुम्हाला चेसिंगसाठी भरपूर डोकेदुखी ठरत असतात. अजून एक झेल ड्रॉप होतो. एक सिंगल तिथे मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 25 या कड्यावर. वन्स अगेन इथे चान्स आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला परंतु प्रॉपर इथे जजमेंटच करू शकले नाहीत बॉल आणि इथे देखील 2 धावा मिळतात. नीरज स्पोर्ट्स आसनगाव आणि म्हसा 11 मुरबाड अशी लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. यानंतर शिवम स्पोर्ट्स गिरसे आणि राजेभाऊ शहापूर या 2 संघादरम्यान मॅच आपण पाहणार आहोत. धावसंख्या 27 सध्या आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3चा खेळ सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. हाफ ट्रॅकर समोर खेळलेत. इथे भानुदासला संधी आहे कॅचची आणि यावेळी देखील झेल ड्रॉप होतोय. 4थी कॅच ड्रॉप होत असताना संपूर्ण म्हसा कमिटी सध्या सामना पाहते आणि निराश आहेत सध्या खेळाडूंच्या कामगिरीवर. 4था झेल ड्रॉप होतोय. या मुरबाडचे प्रेक्षक देखील लाईव्ह पाहत आहेत. टीपीवरजी बिराडे आमचे मित्र देखील लाईव्ह पाहतात आणि या कामगिरीनंतर ते कुठेतरी थोडेसे निराश असतील. कारण 4था झेल इथे आपण पाहिलं तर म्हसा 11 मुरबाड संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून ड्रॉप करण्यात आलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या 3 ओव्हर नंतर 29 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चला ओव्हर रेट आहे. टीम म्हसा 11 मुरबाड आपला गोलंदाज लगेचच आणायचा आहे. राजेभाऊ शहापूर टीमचा कॅप्टन या टॉससाठी. टीम राजेभाऊ शहापूर आणि शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाचे कॅप्टन.
शेवटचं षटक गोलंदाजीसाठी गोलंदाज सनी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 29 पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये 10-15 रन्स जर आल्या तर एक चांगली टोटल फायटिंग टोटल सेकंड इनिंगमध्ये नीरज स्पोर्ट्स असंगावसाठी असू शकते. लास्ट ओव्हर आहे इनिंगची. ऑन साइडला हाफ ट्रॅकर पूल केला. जगदीश विशेषच्या बॅटमधनं एक जबरदस्त तडाखेबंद फटका षटकार. पस्तीस धावा स्कोअरबोर्डवर पाहायला मिळतात. 35. राजेबॉय शहापूर आणि शिवम गेरसे अशी लढत यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वन्स अगेन स्लॉक स्वीप केलाय. घुटना टेक सिक्सर देख अनादर यूज इट. जगदीश विशेषच्या बॅटमधनं सलगचा दुसरा फट. आडव्या बॅटनं बॉल उडवला. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन कोडके यांच्या बॅटमधनं जबरदस्त प्रहार षटकार. चौदा होत्या. चांगली गोलंदाजी प्रवीण आणि भानुदासची राहिली होती.
चांगला बॉलर, चांगला फटका आहे टीममध्ये क्षेत्ररक्षक. नो बॉलचा कॉल आहे पंच सुमित देशमुख यांचा. ओव्हरस्टेपिंग. नो +1 एकंदरीत या 2 धावा काउंट केल्या जातील. शिवम स्पोर्ट्स गिरसे संघ टॉस साठी या प्लीज. हा देखील एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होईल. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह प्रस्तुत करत असताना चौकार. स्कोर बोर्डवर 53 धावा. धवल कव्हर आपल्याला पाहायला मिळतात. हा लोवर फुल टॉस ऑन साइडला स्लॉक स्वीपचा अद्भुत नजराणा प्रस्तुत केलाय, पेश केलाय. प्रयत्न लाजवाब, परंतु त्याला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटक. सुस्थितीमध्ये सध्या नीरज स्पोर्ट्स आसनगाव. धावसंख्या धावफलकावर 59. पाहायला मिळतीये मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष मान्यवर मोहनजी खुने सर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. मी आयोजन समितीच्या वतीनं मेजर प्रदीप गाडेकर सर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मान्यवर मोहनजी खुने सर आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण करूयात. या मोहन सरांसोबत दिनेश दादा घरत उपाध्यक्ष, रामदादा पष्टे सचिव, बंटी भोईर सर सदस्य, ही सर्व मंडळी मसा परिसर क्रिकेट असोसिएशन कार्यकारिणी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्यांचा संघ मैदानावरती इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना पाठबळ देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीवरती शाबाशीचा हात देण्यासाठी सातत्यानं कार्यरत असणारी ही मंडळी आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी आणि मान्यवर मोहनदादा खुने मी आपणास विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. राजे बॉईज आणि त्यांच्या विरोधात शिवम स्पोर्ट्स गेरसे या दोन संघांच्या दरम्यान टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला शिवम स्पोर्ट्स गेरसे टीमचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे.
शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी टॉस करण्यासाठी या. आपणास सातत्यानं ऑफिशियल कॉल या ठिकाणी देण्यात येत आहे. राजे बॉईज टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. शिवम गेरसे संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या. चला शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाचे कॅप्टन एक प्रतिनिधी त्वरित या. या ठिकाणी टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष मोहन खुनेसर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. शिवम स्पोर्ट्स गेरसे टीमचे कॅप्टन राजे बॉईज टीमचा कॅप्टन या. संदीप दिवाने सर या ठिकाणी उपस्थित आहे. शिवम स्पोर्ट्स गेरसे टीमचे कॅप्टन. राजे बॉईज टीमचा कॅप्टन प्रशांत आपण त्वरित आपला कॅप्टन या. टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं हे बंधनकारक आहे. याची काळजी सर्वांनी घेणं गरजेचं आहे. आपण आज शेड्यूल प्रमाणे जर पाहिलं तर थोडंसं उशिरानं आहोत, याची काळजी घ्या. 12 टीमचं मोठं शेड्यूल आहे. या अनुषंगाने आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये वेळ कमी पडतो, याची काळजी आपण घेऊयात. शिवम स्पोर्ट्स गेरसे हा संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. कॅप्टन उपस्थित आहे संदीप दिवाने सर. त्याचबरोबर शहापूरचा टायगर कल्पेश जाधव आणि टीम इन ऍक्शन मध्ये तुम्ही पुढील मॅच मध्ये पाहू शकाल. अगदी त्या दिवशी झंझावात कल्पेशचा तुम्ही पाहिलाय. आज पुन्हा एकदा व्यावसायिक क्रिकेटमध्ये पाहता येईल. पहिलाच बॉल सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट मिळाली आहे. मोठा मासा गळाला लागलाय. मिळालेला हा पहिला बळी. सूरज आउट. टॉस त्या ठिकाणी आपण करतो आहोत. मोहन खुनेसर यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल. दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला एव्हरग्रीन संदीप दिवाने तर दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहे युवा यंगस्टर प्रशांत दिनकर. टॉस जिंकला या ठिकाणी राजेबॉई शहापूर या टीमनं. आणि प्रशांत, निर्णय थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. पाहुण्यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मोठं टार्गेटचा पाठलाग चालू झालाय आणि पहिल्याच बॉलवरती विकेट अर्जित केली आहे पवननं. फलंदाज माघारी पाठवलाय सूरज. सलामीची जोडी सूरज आणि कपिल मैदानात आले होते. बनवायचे आहे तब्बल पाहायला गेलं तर 61 धाबा आणि सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती दिलाय 440चा झटका. नीरज स्पोर्ट्स असनगाव आणि त्यांच्या विरोधात मसा 11 या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा महामुकाबला. सुरुवातीला मसा 11 संघासाठी सुरुवातीची षटकं चांगली राहिली. पूर्वार्धाचा जर आपण विचार केला तर नंतरच्या काही षटकांवरती घणाघाती हल्ला झाला. 60 धावा बनवल्या. 61चं टार्गेट. इथे प्रयत्न भरपूर चांगले केले. सिंगल 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीनं श्री गणेशा झालाय
पवन गोलंदाजी करतोय आणि खऱ्या अर्थानं संघासाठी आकर्षक गोलंदाजी करायला त्यानं सुरुवात केली आहे. सुंदर चेंडू पहा, समोरून वळवलाय, उंची कमी ठेवली, टप्पा खाल्ल्यानंतर लेग कट होत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये सरळ निर्धावसाठी संपन्न झालाय. कुठल्याही प्रकारची धाव घेऊ दिली नाहीये. चांगली मॅच मैदानावरती प्रदर्शित होतीये. एका बाजूने शहापूरचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूनं मसा मुरबाडचं क्रिकेट आपण पाहत आहे. राईट अमोर द विकेट पवन. ओरपी चेंडू समोर ड्राईव्ह केलंय, हलक्या हातानं सिंगल कंप्लीट करतायत. पॉवर प्लेचं हे षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पवन गोलंदाजी करतोय, शांत ठेवलंय, संयमी ठेवत असताना फलंदाजांना सन्मान देण्यास भाग पाडलंय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी अद्यापपर्यंत दिली नाही. पुन्हा एकदा तयार, राईट अमोर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला, बॅटवरती व्यवस्थित आला नाही, मिस टायमिंग, सिंगल कंप्लीट करतायत. एक धाव येईल. धावफलकावरती थोडीशी हालचाल जरूर पाहायला मिळतीये. 61 धावांचं मोठं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग या ठिकाणी करतायत मसा 11 ही टीम. व्यावसायिक क्रिकेट आपण एन्जॉय करताय. अर्थातच एकाहून एक चांगल्या दर्जाचे प्लेयर्स मैदानावरती आपलं नशीब आजमावतायत. पुन्हा एकदा ब्लॉक होल, सन्मानपूर्वक खेळण्यास भाग पाडलं जातंय. शांत ठेवलं, षटक संपले पहिलं आणि चर्चा करता करता या षटकाची सांगता झाली. स्कोरबोर्ड वरती नजर मारली तर पाहायला मिळत आहेत 1 गडी बाद 4 धावा. बॅटिंग करतायत मसा परिसर. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग जरूर करण्याचा प्रयत्न करेल, मात्र 2 फिल्डरची दरी पद्धतशीर भेदली आहे. सरळ चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅट्समन कपिलच्या बॅटमधून आलेला हा दमदार षटकार. या परिसराच्या तरुणांचं युवा नेतृत्व, बिरवाडी गावचा मान अभिमान सन्मान श्रेयसदादा वेखंडे यांच्या सुपीक संकल्पनेतून आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि बिरवाडी ग्रामस्थांचं हे दर्जेदार बहारदार आयोजन. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे बाबांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा समोर खेळलाय. फटका चांगला आहे, फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतोय, चेंडू पकडलाय, फेकलाय, दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि ही दुसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग कॉम्बिनेशन. आता धावा यायला सुरुवात झाली आहे. गोलंदाज अविनाश आला, त्याचं स्वागत झालं षटकारानं. त्यानंतर या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. स्कोरबोर्ड वेगानं पुढे चाललंय 12 या आकड्यावरती. 16 चेंडू शिल्लक आणि इथून 49 धावांची आवश्यकता. कपिल आणि सनी या 2 फलंदाजांना मात्र इथून किल्ला लढवायचा आहे, किल्ला सर करायचा आहे. निश्चित कशा पद्धतीने इथून पाठलाग केला जाईल हे आपल्याला पाहायचं आहे. 16 बॉल शिल्लक आणि तब्बल 49 धावांचं लक्ष्य पार करायचंय. बॅटिंग करावी लागेल, हल्लाबोल करावा लागेल. टार्गेट मोठं आहे. या टार्गेटचा पाठलाग करायचा असेल तर इथून आक्रमक भूमिका धारण करावी लागेल. स्ट्राइक वरती बॅट्समन तयार, ज्याच्या बॅटमधनं षटकार आलाय कपिल. अविनाशचा हा चेंडू लेफ्ट आर्म स्लोवर डिलिव्हरी, टप्पा खाल्ला, थोडासा बाहेर निघाला, उंची कमी, कुठल्याही प्रकारे आतापता नव्हता. बॅट फिरवली, बॅट स्विंग फास्ट, चेंडू स्लो येतोय, विकेट किपरनं गॅदर केला, डॉट येतोय. चांगली गोलंदाजी. टार्गेट मोठं आहे, 61 धावांचं टार्गेट. एक एक डॉट बॉल अडचणीत आणेल, एक एक डॉट बॉल संकटात टाकेल, एक एक डॉट बॉल तुम्हाला विचार करण्यास भाग पाडेल. मसा 11 टीम साठी आलेला हा सलगचा दुसरा डॉट. कपिल खेळतोय, षटकार एक जरूर त्यानं ठोकला. या षटकाची सुरुवात षटकारानं केली, मात्र त्यानंतर कमबॅक केलंय अविनाशनं. सलगचे 2 डॉट येत आहेत. पुन्हा एकदा ग्रिप बनवली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्विच इट अटेम्प्ट, फटका चांगला आहे, परफेक्ट मिडल.
दन 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 करत चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. राजे बॉईज टीम आपला निर्णय कळवा. राजे बॉईज प्रशांत इथे बॅट फिरवतायत. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट. चौकाराला प्रतिउत्तर दिले. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत आणि 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 चेंडू आणि 45 धावांची इथून आवश्यकता असेल. 2 षटकांच्या अंती बनवल्या 16 धावा आणि मॅच मध्ये पकड मिळवली आहे नीरज स्पोर्ट्स आसनगाव या टीमनं. राजे बॉईज टीमचे कॅप्टन आपला निर्णय कळवा आणि जसा हा सामना संपेल तसं लगेचच आपल्याला मॅच चालू करायची आहे याची काळजी घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन राजे बॉईज आणि शिवम गिरसे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी राजे बॉईज टीमनं स्वीकारलेला आहे आणि शिवम गिरसे संघाला बॅटिंगचं पाचारण असेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल मिसटायमिंग स्ट्रोक आहे. झेलची सुवर्ण संधी चांगल्या पद्धतीने जज केलं. वेल जज कॅच. फलंदाज बाद. लागलेला हा अजून एक झटका. फलंदाज बाद. मिळतोय मसा 11 टीमला लागलेला अजून एक झटका. 61 धावांचा डोंगर उभा केला आणि या डोंगरासमोर गडगडलाय आतापर्यंत मसा 11 हा संघ. इथून कशा पद्धतीने कमबॅक केलं जाईल, चमत्कार घडवावा लागेल. 61 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. भानुदास आलाय स्ट्राइक वरती तयार. सर्जिकल स्ट्राइक करावा लागेल. बॅट फिरवली. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. गोलंदाज रवी आलाय आणि रवीनं टाकलेला हा डॉट. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. तिसऱ्या षटकाची. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर डॉट. भानुदाससाठी टाकलेला हा चेंडू ऑफसाईडच्या बाहेर शफल झालाय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी सातत्यानं केली जाते. टप्प्यावरती जर आपण पाहिलं तर एक चांगलं नियंत्रण त्यांचं सातत्यानं राहिलंय. नियंत्रित गोलंदाजी. इथे पहा लेग स्टंपच्या बाहेर आणि जास्त बाहेर पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉलचा कॉल देत आहेत. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघ सद्यस्थिती आपण पाहताय तर फ्रंटफुट वरती खेळताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सातत्यानं राहिली आहे. 2 षटकं सुंदर टाकली. त्यानंतर या तिसऱ्या षटकावरती सुद्धा रवीची चांगली कमांड राहिली आहे. एक अवांतरचा चेंडू सोडला तर त्यानं मात्र गोलंदाजी चांगली केली. चांगला चेंडू गुडलेन स्पॉट वरनं फिरवलाय. सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. थोडासा फिरकी घेत उसळी मारणारा हा चेंडू. एका पाठोपाठ एक डॉट येत आहेत. मॅच मध्ये पकड निर्माण केली जाते आणि निश्चित एक चांगल्या मोठ्या विजयाकडे वाटचाल. 7 बॉल आणि 43 ची गरज. हा सुद्धा पुन्हा लेफ्ट आर्म फिरकी टाकण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या जास्त बाहेरून गेलाय. वाईट बॉल. अवांतरची एक धाव येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. रवी दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये डॉमिनेटिंग परफॉर्मन्स नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या माध्यमातून. इथे फटका चांगला खेळलाय. उंची गाठली आहे. एलिव्हेशन आहे का हा प्रश्न आहे. सीमारेषेवरती सुपर कॅच. वेल जज. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. लागलेला अजून एक हादरा टीम मसा 11 ला.
6 चेंडू शिल्लक, उर्वरित 6 चेंडूंवरती मोठ्या धावा बनवाव्या लागतील. प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी सुद्धा मसा 11 संघासाठी धोक्याची घंटा जरूर या ठिकाणी. एखादा चमत्कार इथं जर घडला तर पुन्हा मॅच मध्ये येऊ शकतात, कारण क्रिकेटचा खेळ कधीही काही होऊ शकतं. या अगोदरच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल, बाली भागरेनं तब्बल 40 धावा एका षटकात कुठून काढल्या. तशाच पद्धतीचा काहीसा चमत्कार इथे घडेल का? लास्ट ओव्हर, फर्स्ट बॉल, खोलवर टप्पा, भन्नाट वेग, सुंदर नियंत्रण. उरलेलं काम विकेटकीपरनं पूर्ण केलं. चेंडू गॅदर केला, डॉट. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. इथे पहा, लॉप केलंय, फटका चांगला आहे, चांगलं टायमिंग झालंय. देर आहे, दुरुस्त आहे, षटकार. येतोय. या षटकाराच्या मदतीने तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहताय 26 धावा, उर्वरित 4 बॉल आणि 35 धावांची गरज. 4 चेंडू आणि 35 धावा. बॅटिंग करत असताना अजय आलाय आणि अजयच्या बॅटमधून आलेला एक षटकार निश्चितच प्रेक्षकांना आनंद देऊन जाईल मसा आणि मुरबाडकरांच्या. इथे पहा, फिरून मारलाय, फटका लाजवाब. देर आहे, दुरुस्त आहे. लैला तो आ रही है मगर मजनू की शादी के बाद, षटकार. सामना जरूर गमावतायत, मात्र मैदानावरती मन जिंकण्याचं काम अजय करतोय. 2 चेंडू ज्यानं फेस केले, 2 षटकार ज्यानं ठोकलेत, 3 बॉल भानुदासच्या बॅटमधनं येत आहेत, 2 षटकार. स्ट्राईक वरती ज्यानं 2 षटकार ठोकलेत, अजय त्याला साथ देण्यासाठी आलाय. खोलवर टप्पा. आता मात्र सूर सापडलाय, पुन्हा कमबॅक. आमचे मार्गदर्शक खोलवर टप्पा, चेंडू येते सीमारेषेच्या दिशेनं. युवासेना अध्यक्ष बिरवाडी विभाग मान्यवर शरददादा खाडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सामना नीरज स्पोर्ट्स आसनगाव हा संघ खिशात घालण्याच्या तयारीमध्ये. लास्ट बॉल शिल्लक, 27 धावांची गरज आहे. लास्ट बॉल आणि हा सामना या ठिकाणी जरूर जिंकलाय नीरज स्पोर्ट्स शहापूर या टीमनं, आसनगाव या टीमनं. मात्र मन जिंकली मसा परिसर या टीमनं, कारण दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी आले आणि एक शिस्तबद्ध खेळ ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि मॅन ऑफ द मॅच